को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्यासोबत आहेत. सर, अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. आज प्रामुख्याने कोणते महत्त्वाचे विषय असतील आणि कशा पद्धतीनं सरकारला तुम्ही घेराव घालणार आहात? पुण्यातला जो हिट अँड रन प्रकरणाचा विषय होता त्याची पहिली लक्षवेधी विधानसभेत असल्याचं कळते. आणखी कोणते महत्त्वाचे मुद्दे तुम्ही आज मांडणार आहात? नाही, आज तर आमच्याकडे प्रश्नोत्तर आहे, बजेट येणार आहे. खरं तर बजेट आज फुटलेलं आहे अशा प्रकारची स्थिती आहे. कारण वर्तमानपत्रात वेगवेगळ्या बातम्या आलेल्या बजेटच्या विषयीच्या, ह्या काही योग्य नाही. कारण जो बजेट हे कधीच फुटलं नाही पाहिजे. पण ज्या अर्थी वर्तमानपत्रात बातम्या आल्या त्याचा अर्थ कोणीतरी माहिती दिली. महाराष्ट्राच्या दरडोई उत्पन्नावरून जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये ट्विटरवर पाहायला मिळाला. जी आकडेवारी जयंत पाटील यांनी दिलेली होती ती पूर्णपणे खोटी असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. तुम्ही कसं पाहता याकडे? हे पण 5व्या स्थानावर 6व्या स्थानावर महाराष्ट्र आलेला आहे, सत्य आहे. आणि गुजरात सगळ्या ठिकाणी पुढं जातो आहे महाराष्ट्राच्या. आम्ही हेच म्हणतो आहे की सगळे उद्योग गुजरातला, सगळे व्यवसाय गुजरातला, महाराष्ट्र मागे टाकून गुजरात जावा पुढं. पण हा गुजरात महाराष्ट्राला मागे टाकून कसा काय? आणि हे महाराष्ट्राच्या वाट्याचं, महाराष्ट्राच्या हक्काचं सगळं गुजरातला जातं आहे. आणि म्हणून याला जबाबदार आहे सरकार. काल एका विषयानं किंवा विधानभवनामध्ये जो काही प्रसंग झाला त्यामुळे दिवसभरामध्ये चर्चा रंगली. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचा एकाच लिफ्टमधून प्रवास, त्याचबरोबर चंद्रकांतदादा पाटील हे चॉकलेट घेऊन उद्धव ठाकरेंना तुमच्या दालनामध्ये भेटले. अनेक चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागलेल्या आहेत. नेमकी काय चर्चा झाली लिफ्टमध्ये याचीसुद्धा उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे. पण तो उद्धवजी ठाकरे साहेब काल बोललेले आहे की एक तो प्रसंग होता, सोबत निघाले, सोबत लिफ्टमध्ये गेले आणि असं काय लिफ्टमध्ये जाऊ नये अशातला काही भाग नाही. दुसरी गोष्ट, माझ्या दालनात उद्धवजी ठाकरे साहेब होते आणि चंद्रकांत दादा एक प्रोटोकॉल म्हणून अधिवेशन सुरू होत असताना विरोधी पक्षनेत्यांना भेटायला येत असतात. आता आज उद्धवजींची भेट झाली आणि चंद्रकांत दादा बुके वगैरे देत नाही, चॉकलेट देत असतात. एवढंच त्याच्यात झालं, बाकी त्यात काही विशेष काही नाही. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा, महायुतीमध्ये अजित पवारांची कोंडी होते, बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला जातो असा आरोप सातत्यानं होत आहे. दुसरीकडे पुण्यातील एक भाजपचे पदाधिकारी महायुतीत अजित पवार नको असं उघडपणे बोलताना पाहायला मिळत आहेत. आणि कालच जयंत पाटील यांच्या दालनामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या काही आमदारांनी भेट घेतल्याचं कळतंय. या सगळ्या प्रसंगाकडे तुम्ही कसं पाहताय? मला असं वाटतं असे कार्यकर्ते थोडे बहुत भूमिका मांडत असतात, म्हणून काय लगेच पक्ष भूमिका बदलतो अशातला काय भाग. कार्यकर्त्यांच्या भावना असतात, पण शेवटी राजकारणामध्ये काही ना काही तडजोडी, कॉम्प्रोमाइजिंग करावं लागतं, त्याचा तो भाग आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही एखादा कार्यकर्ता बोलला म्हणून लगेच काय होईल, असं काही होत नसतं. महाराष्ट्रात ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद सुरू असतानाच बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या मांतोरी गावामध्ये काल एका रॅलीवरती दगडफेक झाली आणि त्यावरून एक नवीन वाद झालेला आहे. दोन समाज एकमेकांना भिडताना पाहायला मिळत आहेत आणि राज्यातलं राजकारण सुद्धा तापताना पाहायला मिळतं आहे. हे चुकीचं आहे. दोन समाजात वाद होणं ठीक आहे, ज्यांनी त्यांनी ज्याच्या न्याय हक्कासाठी लढणं योग्य आहे. परंतु अशा पद्धतीने समाजात वाद होणं चुकीचं आहे. एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न सर, मुंबईमध्ये गेल्या वर्षी जी म्हाडाची लॉटरी निघालेली होती त्यामध्ये शिर्के बिल्डरच्या वतीनं म्हाडातले जवळपास सगळे प्रोजेक्ट जे आहेत मुंबई आणि आसपासचे ते उभारण्यात आलेले होते. पहिल्याच पावसामध्ये विक्रोळी, गोरेगाव आणि अंटोफिल या परिसरामधले जी शिर्के बिल्डर यांच्या वतीनं बांधण्यात आलेली घरं आहेत त्या घरांमध्ये गळती सुरू झालेली आहे. अनेक फ्लॅटधारक जे आहेत ते परेशान झालेले आहेत. या समस्येकडे कसं पाहता? कारण अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. तर बघ, कालच उद्धवजी ठाकरे साहेब म्हटलं हे लिकेज सरकार आहे, त्यामुळे लिकेज झालेलं आहे. त्यामुळे मग की विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्यासोबत होते आणि हे लिकेज सरकार आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे. तर दुसरीकडे अनेक विषय आहेत. दरडोई उत्पन्नाचा विषय जरी असला तरी मात्र अर्थसंकल्पाच्या विषयावरून अनेक बाबी ज्या आहेत त्यासुद्धा आज मांडल्या जाणार आहेत. आणि कुणी कुठली भावना व्यक्त केली म्हणून त्यावरती लगेचच तशा पद्धतीचा निर्णय होणं असं ग्राह्य धरलं जाऊ शकत नाही असं देखील अंबादास दानवे म्हणालेले. त्यामुळे आज अर्थसंकल्पाचा मुद्दा आहे, शिवाय आणखी काही मुद्द्यांच्या आधारे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जाणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईक सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.